नमस्कार, बिग बॉस मराठीचा राडा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज बोलायला खूप मुद्दे आहेत कारण कांडच तसे झालेले आहेत काल घरामध्ये। सुरुवात करूया सकाळच्या नाश्त्यापासून। काल दीपाली आणि राकेश सकाळचा नाश्ता बनवत असतात आणि राखी तिकडनं टिप्पण्या करत असते की काय हे पोहे बनवतात, यांना पोहे तरी बनवता येतात का, यांनी केलेले पोहे गिळता सुद्धा येत नाही, तोंड धुतलं नाही, हात धुतले नाही, गेले लगेच पोहे बनवायला, कोण खाणार यांचे पोहे, अशा पद्धतीच्या टिप्पण्या राखी करत त्यांनी केलेल्या नाश्त्याला नावं ठेवत असते। खरं तर राखीचा हा स्वभावच आहे तडका लावण्याचा आणि दिवसाची सुरुवातच तिने तडका लावून केलेली आहे। सागर तिला म्हणतो देखील अगं सकाळी सकाळी सुरुवात करू नको, तेव्हा राखी म्हणते मी काय आता मूड बघून ठरवू की मुहूर्त बघून ठरवू की कधी नावं ठेवायची आहे, त्यामुळे मी कधीही सुरू होऊ शकते। आणि काल राखीने व्यवस्थित सकाळीच तडका द्यायला सुरुवात केली। तो तडका तिनं दिवसभर लावला, कसा ते सांगतोच। कॅप्टन रेवा येते आणि सगळ्यांना विचारते तुम्ही कुठल्या कुठल्या ड्युटी करणार आहात। त्याच्यावर विशाल बोलतो की मला इंजुरी आहे, मी कामाला नाही म्हणणार नाही, पण मी काही कष्टाची कामं करणार नाही। मग येतात सागरजी म्हणतात की मी खूप कामं केलीत आतापर्यंत, त्यामुळे 2 दिवस मला काही कामं सांगू नको, मी बसल्या जागी जे काम होईल ते करेन, बाकी मला काही कष्टाची कामं सांगू नको। मग येतात अनुश्रीजी आणि अनुश्रीजींचं सुरू होतं की मी याआधी माझ्या घरात कुठलीच कामं केलेली नाहीये, घरात माझी आई चहाचा कप सुद्धा माझ्या हातात देते, मी आयुष्यात कधी भांडी घासलेली नाहीये, तरी सुद्धा मी इथे येऊन सगळं केलेलं आहे, मला या कामांची सवय नाहीये, मला कामं सांगत जाऊ नकोस, तू कोण मला कामं सांगणार, मला जे जमेल तेच करणार, आणि जरी तू माझ्यावर जबरदस्ती केली भांडी घासण्याची तर मी अशा पद्धतीने भांडी घासेन की त्याचं जर खरकट निघालं नाही तरी तू मला बोलायचं नाही। म्हणजे अनुश्रीचं आता काय चाललंय हे तिला एकदा बघायला हवं। इतकी अरेरावी, इतकी मगरुरी कशासाठी? बरं, वरती कॅमेऱ्यात बघून सांगते की मी महाराष्ट्राला सांगतेय की मला या कामांची सवय नाहीये, माझ्या आईनं मला खूप लाडात वाढवलंय वगैरे। इथे आलेल्या प्रत्येकालाच कदाचित लाडाने वाढवलेलं असेल, पण शेवटी मुद्दा कामाचा आहे, शेवटी मुद्दा घराचा आहे, कारण की घर हे आपलं आहे। तुम्ही या घरामध्ये फक्त पैसे कमवण्यासाठी गेलायत की त्या घराविषयी तुम्हाला आपुलकी म्हणून गेलायत, हे अशा वेळी समोर येतं, जे काल अनुश्रीने स्पष्टपणे सांगितलं। कारण की तिच्या या मुद्द्यांना खोडून काढण्यासाठी शेवटी तन्वी पुढे येते आणि तन्वी सांगते तू काय प्रत्येक वेळी ऐकवते की आम्हाला इथे कामं नाही करायची आहेत, आमच्या घरात काही आम्ही कामं करतो का, माझी आई मला चहाचा कप देते, मला या कामांची सवय नाहीये, इथे प्रत्येक जण लाडाकोडात वाढलेला आहे, आम्हाला देखील आया आहेत, आमच्या देखील घरात नोकर माणसं आहेत, पण आम्ही हे ऐकवत नाही, आम्ही याचं सतत काढून दाखवत नाही। हे आम्हाला माहिती आहे की आमच्या घरात काय आहे, पण हे घर आमचं आहे, ते आम्हाला माझं वाटतं, म्हणून आम्ही इथे प्रत्येक जण सगळी कामं करतो, पडेल ते काम करतो। म्हणून प्रत्येक वेळी हे ऐकू नकोस की मला कशी प्रिन्सेस ट्रीटमेंट मिळते घरामध्ये, इथे प्रत्येकालाच तशी ट्रीटमेंट मिळते, पण हे घर माझं आहे। आणि मग जर तुला हे घर तुझं वाटत नसेल तर मग काहीतरी प्रॉब्लेम आहे। त्यावर अनुश्री थेट सांगते मला हे घर माझं वाटत नाही, मी इथे फक्त 100 दिवस राहायला आलेली आहे आणि मला इथल्या कामांशी काहीही घेणं देणं नाही। तन्वी म्हणते तसं अनुश्रीला काहीही राहण्याचा अधिकार नाही, कारण ज्या घराविषयी तुला आत्मीयता नाहीये, ज्या घराविषयी प्रेम नाहीये, जे घर अस्वच्छ राहिलेलं तुला चालणार आहे, मग तिथे का राहायचं? बरं, हे सगळं करून मग शेवटी तन्वी सांगते की मी दुपारची भांडी घासेन आणि मग सागर दादा कन्व्हिन्स होतो भांडी घासण्यासाठी। याच्यावरती अनुश्रीचा एक वेगळा ड्रामा सुरू होतो। ती विशालला सांगते की ती फक्त आपल्यालाच का इन्सिस्ट करते कामासाठी, दीपालीला का नाही विचारलं भांड्यांसाठी, राकेशला का नाही विचारलं भांड्यांसाठी, कारण की ऑलरेडी काटा टीम मधून तन्वीने भांड्याची जबाबदारी घेतलेली आहे, म्हणून टोळीतनं एक जण भांड्याची जबाबदारी घ्यावी अशा वाटणीच्या स्वरूपात ते रेवाने विचारले। बरं, रेवाने हे कुणावरती लादलं नाहीये। कालचा भाग सगळ्यांनी पुन्हा एकदा बघा। रेवा अत्यंत पोलाइटली प्रत्येकाकडे जाऊन विचारत होती की तुम्हाला काय करायचंय। बरं, राखीला लंच दिला नसता तर राखीने गोंधळ घातला असता, घर डोक्यावर घेतलं असतं की माझा जेवण बनवण्याचा अधिकार का काढून घेतला, त्यामुळे तिने ऑलरेडी न विचारता राखीला लंचची ड्युटी दिली, कारण की तिला ती हवीच असते। आणि मग सध्या लोक कमी आहेत, काम जास्त आहे, प्रत्येकाला ते वाटून घ्यावं लागेल, एवढाही समजूतदारपणा घरामध्ये कुणामध्येही नाहीये। ना मी काटा टीमची बाजू घेतोय ना मी टोळीची बाजू घेतोय, पण घरातली बेसिक स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, मग तो कुठल्याही टीमचा असू दे। आणि ही जबाबदारी राहिली बाजूला, अनुश्रीचा वेगळाच ड्रामा सुरू आहे। तिने ते सगळं विशालला सांगितलं की कशा पद्धतीनं आपल्याच टीमवरती कामं लादतायत। राखी येऊन आग लावते आणि सांगते की बघ ते लोक चर्चा करतायत की महाराष्ट्र बघा ही काय करते, हिला वोट करू नका, आणि अनुश्री त्याचंच निमित्त करते आणि रडायला लागते। इतकं खोटेपणाने ते रडते की कुणी सांगेल की ही खरं रडते की खोटं रडते। आणि मग तिचा ड्रामा सुरू होतो, रडायला काय लागते, मला हे सगळे लोक खूप त्रास देतात, कामावरून बोलतात, मला नाहीये कामाची सवय, आता मला ट्रिगर व्हायला लागलंय, मला मेंटली त्रास व्हायला लागलाय। 4 भांडी घासण्यावरून जर तुला मेंटल त्रास होत असेल तर खूप अवघड आहे। बरं, भांडी घासणं असं काही फार मोठं तुला वेगळ्या स्तरावरचं कामही सांगितलेलं नाहीये। आपण खाल्लेली भांडी घासण्याची आपल्याला लाज वाटत असेल तर याच्यासारखी शर्मेची बाब नाहीये। आणि भले तुला घरात सवय नसेल पण तिथे गेल्यावर शिक ना,
गेले 80 दिवस मग तुम्ही केलं काय जर तुम्हाला भांडी घासायची सवय नाहीये तर? ती मुद्दामून मग दीपाली ताईचा मुद्दा काढते की दीपाली मला कसं टोचत असते, तुझं कप धुवून ठेव, तुझं ताट धुवून ठेव. मग जर खाल्लेलं ताट दिवस दिवस पडत असेल तर माणूस म्हणणारच की बाबा इथे घासून ठेव. तू सकाळी कॉफी पिशील आणि रात्री त्याचं भांडी घासणार तर कसं चालणार? एवढे बेसिक नियम आहेत घराचे जे कुणीही पाळत नाहीयेत. मी मगाशीच म्हटलं की घर स्वच्छ ठेवणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. तो काटा टीमचा असो किंवा टोळी टीमचा, प्रत्येकाला वाटलं पाहिजे ते घर आपलं आहे आणि ते कुणालाही वाटत नाहीये. याच्यात काटाही तितका जबाबदार आहे आणि टोळी तितका जबाबदार आहे, कारण आतापर्यंतच्या 6 सीझन मधलं सगळ्यात घाणेरडं घर या लोकांनी केलेलं आहे. सगळ्यात बेशिस्त सदस्य हे आहे जे काल बिग बॉसनं देखील सांगितलं. अख्खं घर अस्ताव्यस्त होतं, अख्ख्या घरात पसारा होता. बिग बॉस त्यांचा लक्झरी प्रोडक्टचा टास्क रद्द करतात आणि त्यांना जाणीव करून देतात की घर किती घाण आहे. त्यांना दाखवतात त्या घराचे फुटेज की बघा घरातल्या कानाकोपऱ्यांमध्ये किती राडा आहे. मग सगळ्यांना अक्कल येते, सगळे पसारा आवरतात, किचनचा ओटा साफ करतात. माझं मत आहे की बिग बॉसनं हे निदर्शनास आणून द्यावं. हेच खूप दुर्दैवी आहे, कारण की आपण ज्या घरात राहतोय इतक्या अस्वच्छतेत, इतक्या पसाऱ्यात तुम्ही कसे राहू शकता? स्वतःच्या घरात तुम्ही देखील असाच पसारा करून राहता का? लाजिरवाणी गोष्ट आहे खरं तर. आणि अनुश्रीने तर खऱ्या अर्थानं काल लाज आणली. भांड्यांसारखा किरकोळ मुद्दा इतका मोठा केला, त्याच्यावर रडली काय, पडली काय, नावं ठेवली काय, माझ्या घरात कशी ट्रीटमेंट मिळते हे काय काढलं. घरातल्या गोष्टी काढायची काहीच गरज नाहीये. हे घर सगळ्यांचं आहे, सगळ्यांनी मिळून सगळी कामं करायला पाहिजेत. पण त्याची जाणीव प्रत्येकाला असणं गरजेचं आहे, जी त्या घरात कुणालाच नाहीये. ना मी अनुश्रीचं एकटीचं नाव घेतोय ना विशालचं नाव घेतोय. दोन्ही टीम मधल्या कुणालाच याची जाणीव नाहीये की हे घर आपलं आहे. त्यानंतर कालच्या दिवसाचा राडा नंबर 2, राखीचा राडा नंबर 2 सुरू होतो. रेवा आणि राखी ह्या सगळ्या स्वच्छता प्रकरणावर रेवा राखीला सांगते की तुझा बेड आधी आवरून ठेव, सगळ्यात जास्त पसारा तुझाच आहे. तेव्हा राखी जोरजोरात किंचाळते की माझा कुठला पसारा आहे, तुमचा पसारा नाहीये का, मीच काय करते का. मग स्वतःच्या चपला काढून त्या बेडवर आपटते, किंचाळते. रेवाच्या अंगावर धावून जाते, तिला निघायचं बघ बोलते. अक्षरशः तिला राकेश आणि विशाल आवरायला येतात, पण राखी काही कंट्रोलमध्ये येत नाही. ती रेवाला सांगते की तुझ्यात हिंमत असेल तर माझं सामान बेडवरती टाकून दाखव, मग मी तुला दाखवते काय करते. आणि बट ऑब्वियस आहे, रेवा राखीला भिडू शकत नाही हे सगळ्यांना माहिती आहे. शेवटी रेवा तिकडनं निघून जाते आणि हा विषय संपतो. आणि त्यानंतर राखीचा राडा क्रमांक 3 सुरू होतो, ज्याच्यामध्ये ती सागरला भडकवते. काल काटा टीम चर्चा करत असते की आपण आमरस केलाय तर त्याची भांडी घासावी लागतील वगैरे. हा भांडी घासण्याचा मुद्दा काटा टीमचा चाललेला असतो एका बाजूला, दुसरीकडे टोळी बसलेली असते. तेव्हा राखी बोलते झालंय ना सगळं, आता काय भांड्याचा मुद्दा काढता. तेव्हा रेवा बोलते की एक कुकर घासायचा राहिलाय आणि राखी याचाच मुद्दा करते आणि सागरला सांगते की काय रे, एक कुकर घासायचा राहिलाय का. सागर बोलतो की मी इतका ओटा स्वच्छ आवरला ते तुम्हाला दिसलं नाही, एक कुकर राहिलाय तेच दिसलं का. खरं तर एक कुकर राहिलाय हे सांगायचा काहीच मुद्दा नव्हता. त्यांची चर्चा भांड्यांवर चालली होती आणि रेवाने सहज सांगितलं की भांड्यांचा मुद्दा नाही, एक कुकर राहिलाय. बरं, हे सागर दादाला जाणीवपूर्वक टोचण्यासाठी होतं का? नाही. मग राखी याच्यात तेल होते आणि सांगते अगं तो जेवतोय ना, जेवताना कशाला भांड्यांचा मुद्दा काढायचा, त्याला जेवू द्या, तो जेवायला बसलाय, आता कशाला भांडी घासण्याचा मुद्दा काढायचा. आणि सागरला लक्षात येतं की आता हा मुद्दा पकडला पाहिजे. सागर बोलतो की हा बरोबर आहे ना, एक कुकर नाही घासला ते तुम्हाला बरोबर दिसलं, मी सकाळपासून एवढी मेहनत करतोय ते नाही दिसलं. आणि सागर उचलतो जेवतं ताट आणि कचऱ्याच्या डब्यात टाकतो. सागर सारख्या माणसाकडनं अशी कृती अत्यंत निषेधजनक आहे. एका छोट्या मुद्द्याला मोठं करण्यासाठी त्यानं हातातलं जेवतं ताट घेतलं आणि ते कचऱ्याच्या डब्यात टाकलं. बोलताना सुद्धा लाज वाटते आम्हाला. अशा पद्धतीचं वागणं घरातल्या सदस्यांचं सुरू आहे. त्याच्यानंतर मग अनुश्री त्याच्यात आणखी तेल ओतते आणि अनुश्री टोळीला सांगते की कशा पद्धतीनं रेवानं कुकरचा मुद्दा काढला आणि सागर दादाला तो सहन झाला नाही, त्याने जेवतं ताट टाकून दिलं. काय आहे या घरात? एंटरटेनमेंटचा एकाकडूनही पत्ता नाहीये, फक्त यांची रुसवी फुगवी आणि एकमेकांना नडायचं एवढंच सुरू आहे. मग सागर दादा मोठा आविर्भाव घेऊन किचन एरियामधून बाहेर येतो. तेव्हा रेवा त्याला आपुलकीनं विचारते की तू असं का केलंस, तुला काम सांगितल्याचा राग आला का. तेव्हा तो असा मोठा शाहरुख सारखा आप दाखवतो की नाही 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 मला काही राग वगैरे आला नाही, तू काही मनावर घेऊ नको, मी माझं व्यवस्थित जेवलो आणि ते जेवण वगैरे टाकून दिलं वगैरे, त्याचं काय एवढं मनावर घेऊ नको. म्हणजे एकीकडे तू चूकही करायची, समोरच्याला गिल्टही द्यायचा आणि परत येऊन असं दाखवायचं की मी काहीच केलेलं नाहीये. काल जे सागर दादा वागला त्याचं कुठेच समर्थन होऊ शकत नाही. राखीने जेव्हा जेवण टाकून दिलं होतं त्याच्यावरती तू एवढा तमाशा केला होतास, आज तू काय केलंस हे एकदा आत्मपरीक्षण करायची सागर दादाला गरज आहे. मग राखीचा राडा नंबर 4 येतो, ज्याच्यामध्ये राखी राकेशला टार्गेट करते. काल दुपारची भांडी राकेशने घासलेली असतात आणि रात्रीची सागरनं घासलेली असतात, पण तिला असं वाटतं की ज्या भांड्यात खरकट राहिलंय तो राकेशने घासलाय, म्हणून ती कुकर घेऊन थेट राकेशकडे दाखवायला येते, बघ कसं ह्याच्यात घाण ठेवलीये, कसं ह्याच्यात खरकट ठेवलंय. पण तो कुकर राकेशने घासलेला नसतो. तो सांगतो की हा सागरने घासला
बसलाय, तू सागरला जाऊन बोल. आणि मग जेव्हा सागरला बोलायची वेळ येते तेव्हा राखी गप्प बसते, कारण ती आता काहीशी टोळीच्या बाजूने बोलतीये. आणि मग ती रेवाला पुढे करते की तू कॅप्टन आहेस तर तू जाऊन बोल. तर आरबी तिला सांगतो की तू बोलायची काही गरज नाही, हा मुद्दा राखीने काढलाय तर तिला बोलू दे, तू शांत बस. आणि मग राखीला हे सहन होत नाही, कारण की तिचा गेम आता इथे फ्लॉप झालेला असतो. ती ज्या आविर्भावात राकेशला बोलायला आलेली असते ते सगळं गळून पडलेलं असतं, कुकर तर सागरने घासलेला असतो. मग राखी यावरून तमाशा करायचं ठरवते आणि किचन एरियामध्ये सगळ्यांना गोळा करते. मग राखी पेटून उठते, मी घाणेरड्या भांड्यात स्वयंपाक करू शकत नाही. जर एक भांडं स्वच्छ असेल आणि एक खरकट असेल तर मी मुद्दामून खरकट्या भांड्यात स्वयंपाक करेल. हे भांडं मला सगळं स्वच्छच घासून मिळालं पाहिजे. तेव्हा राकेश तुला सांगतो की अगं तू स्वच्छतेचं सांगतेस, काल तू भाजी चिरायला गेलीस तर तेव्हा तू त्या प्लॅटफॉर्मवरती भाजी चोळलीस, जेणेकरून मागे जो साफ करणार आहे त्याला त्रास होईल. तू प्रत्येक वेळी असा त्रास देतेस. तू जेवण बनवायच्या नावाखाली गरजेपेक्षा जास्त भांडी काढते, जेणेकरून भांडी घासणाऱ्याला त्रास होईल. प्रत्येक वेळी तू त्रास देण्याचा प्रयत्न करते, जरा तरी सुधार. तेव्हा ती राकेशला तू लंगडा आहेस, बिनकामाचा आहेस, तू तुझ्या जिंदगीवर थुकते, तुझ्या तोंडावर, तुझी अवकात काय, अशा घाणेरड्या शब्दात ती राकेशला ऐकवते. ती राकेशची अक्षरशः लायकी काढते. राकेश हे सगळं खूप मोठ्या मनाने सहन करतो. खरं तर राकेशच्या पेशन्सला दाद दिली पाहिजे. राखीचं खोटं प्रेम पचवणं असो किंवा तिचा अशा पद्धतीचा राग पचवणं असो, राकेश एक महिला म्हणून खूप मर्यादेत तिच्याशी बोलतोय, खूप पेशन्स ठेवून तिच्याशी बोलतोय. मी कुठेही राकेशचं कौतुक करून त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवत नाहीये, पण राखीला सहन करणं हे खूप कठीण आहे. आणि ज्या पद्धतीनं राखी त्रास देते ते म्हणजे हात जोडण्यासारखं आहे. पण कालही त्याने खूप संयमाने तिच्याशी बोलला. त्याचा संयम सुटत होता तरी त्यानं स्वतःला कंट्रोल केलं, पण राखीने काय ऐकलं नाही. तिने अक्षरशः राकेशचे धिंदवडे काढले, एवढं की ते सागरलाही सहन झालं नाही. सागर शेवटी आवाज चढवून बोलायला लागला, विशाल मध्ये पडला, पण राखीला त्याचा काही फरक पडला नाही. तिला जे करायचं होतं तिनं ते केलं. शेवटी वैतागून हे भांडण मिटवण्यासाठी तन्वीनं तो कुकर पुन्हा एकदा घासून दिला आणि मग राखीनं स्वयंपाकाला सुरुवात केली. त्याच्यानंतर हा सगळा राडा झाल्यानंतर बिग बॉस त्यांना पुन्हा एक संधी देतात आणि सांगतात की आता टास्क खेळून पुन्हा एकदा लक्झरी बजेट मिळवू शकता. आणि मग सगळे खेळायसाठी तयार होतात. काल बिग बॉसने अत्यंत सुंदर आणि मजेशीर गेम आखले होते, ज्याच्यामध्ये सुरुवातीला अनुश्री आणि दीपाली येतात. त्यांना हातात बॉक्सिंग ग्लोव्ज घालून मक्याची कणसं सोलायची असतात, पण दीपाली अत्यंत हुशारीनं मक्याचं कणीस तोंडाने सोलायला जाते. नंतर अनुश्री तिचं अनुकरण करते, पण अनुश्रीची कणसं जास्त असतात, त्यामुळे अनुश्री या खेळात जिंकते. मग सागर दादा आणि तन्वी येते. त्यांना बॅगेत कपडे भरायचे असतात, पण फुगा उडवत उडवत ती कपडे भरायची असतात. पुन्हा या खेळामध्ये सागर दादा जिंकतो. मग येतो रेवा आणि राकेश. रेवा आणि राकेशला अंथरुणाच्या घड्या घालायच्या असतात, पण कुठेही हात फोल्ड करायचा नसतो. हात न फोल्ड करता ते लोक अंथरुणाच्या घड्या घालून दाखवतात आणि त्याच्यात रेवा जिंकते. मग येतो विशाल आणि राखी. विशाल आणि राखीला तर भन्नाट गेम दिलेला असतो. अंड उचलून टोपलीत भरायचं असतं, पण त्यासाठी उड्या मारत मारत जायचं असतं. तुमचे हात बांधलेले असतात आणि अंड तोंडाने उचलायचं असतं. अशा गमतीशीर खेळामध्ये बिग बॉस लक्झरी टास्क देतात आणि स्पर्धकही खूप चांगल्या पद्धतीने खेळून लक्झरी बजेट मिळवतात. काल काटा टीम मधून फक्त रेवाला लक्झरी बजेट मिळतं, पण तिकडे सागर, अनुश्री आणि विशाल या तीनही टोळीतल्या सदस्यांना लक्झरी बजेट मिळतं. खूप गमतीशीर हा टास्क खेळून स्पर्धक आपलं लक्झरी बजेट मिळवतात. लक्झरी बजेट त्यांनी मिळवलं असलं तरी कालचा मुद्दा हा अधोरेखित करण्यासारखा आहे. ते म्हणजे घर खूप अस्वच्छ असतं, घरामध्ये 8-8 दिवसाची भांडी पडलेली असतात, घरात शिळं अन्न तसंच पडलेलं असतं, किचन एरिया घाण असतो. याविषयी अनेकदा घरातल्या आणि घराबाहेर आलेल्या स्पर्धकांनी देखील बोललं गेलेलं आहे. घरामध्ये जर अशी अस्वच्छता असेल आणि त्या घरात राहणाऱ्यांनाच त्याची किंमत नसेल तर खरंच हे दुर्दैवी आहे. म्हणून जाता जाता एक प्रश्न आहे तुम्हाला. मी कालही त्याच मुद्द्यावर बोललो होतो आणि दुर्दैवाने आजही त्याच मुद्द्यावर बोलावं लागतंय. अनुश्री ज्या पद्धतीने ऐकवते की मला कामाची सवय नाहीये, माझ्या घरात माझ्या हाताखाली माणसं असतात, माझी आई सगळं करते, माझी आई मला हातात चहाचा कप देते, मी कधी भांडी घासलेली नाहीये आणि घासणारही नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं स्टेटमेंट म्हणजे मी बाहेर जाऊन काही धुनी भांडी करणार नाहीये. मुळात धुनी भांडी करणं हे काही कमी दर्जाचं काम नाहीये. ज्या महिला धुनी भांडी करतात त्यांचा सुद्धा आपण खूप आदर करायला हवा, कारण त्या ती कामं करतायत म्हणून तुम्ही दुसरी कामं करू शकताय. त्यामुळे अशा सगळ्या महिलांना आमचा सलाम आहे. आणि अनुश्रीचं जे स्टेटमेंट आहे की बाहेर जाऊन काय मी धुनी भांडी करणार नाहीये, त्याचा देखील आम्ही निषेध करतो. आणि अनुश्रीचे हे शब्द महाराष्ट्राला पटलेत का एकदा प्रत्येकाने कमेंट करून सांगा. आणि दुसरा प्रश्न म्हणजे सागर दादा जगाला ज्ञान शिकवतो, अन्न टाकून देऊ नये वगैरे. काल अत्यंत किरकोळ आणि फालतू मुद्द्यावरती सागर दादाने जेवतं ताट कचऱ्याच्या डब्यात टाकलंय, हे महाराष्ट्राला पटलंय का? या दोन प्रश्नांची उत्तरं कमेंट करून नक्की द्या आणि पाहायला विसरू नका बिग बॉस मराठीचा राडा फक्त राजश्री मराठी शोबजवर. धन्यवाद.